आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच मोठी बातमी, राज्याची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय हा घेतला गेलाय। सध्या पावसानं ओढ दिलेली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या भेडसावते। या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 हे जाहीर करण्यात आलेले आहे आणि या धोरणानुसार अनेक ठिकाणी पाणी पुरवठा हा सुरळीत केला जाईल, यासाठी हा निर्णय घेतला गेलाय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 या संदर्भात निर्णय घेतला। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, तर पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, याचा कितपत फायदा हा ग्रामीण भागाला होईल? अगदी बरोबर आहे। आपण जगदीश बघतोय की अल निनोचा इफेक्ट जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रावरती पडणार आहे आणि त्याचा प्रत्यय आपण सध्या बघतोय की मुंबईमध्ये जे आहे ते पावसाची अद्याप सुरुवात झालेली नाहीये, तर दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना अजून पेरणी करू नका, कारण पावसाला अजून अवधी आहे, अशा प्रकारची एक सूचना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेली होती। आणि त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थित मंत्रिमंडळाला आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्याला जे आहेत ते पाणी साठा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यावर आपण लक्षात घेतोय की 2027 पर्यंत, म्हणजे ऑगस्ट 2027 पर्यंत पाण्याचा साठा करा, पाणी वाया घालवू नका। आणि शेतीसाठी पाण्याचा साठा असो किंवा आपण बघतोय की पिण्याच्या पाण्याचा साठा असो, याबाबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जे आहेत सर्वच महानगरपालिकांना आणि त्याचबरोबर सर्व मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ज्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत। ठीक आहे ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेल्या राहा।